नमस्कार मित्रांनो, तुम्ही हे समोर जे बघताय हे मिरचीचे रोप आहे. बाहेरून विकत आणलेल्या मिरचीमध्ये अनेकदा रासायनिक खताचा वापर केलेला असतो. पण जर आपल्याला ताज्या आणि तिखट मिरची घरच्या घरी मिळाली तर? आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अगदी सोप्या पद्धतीने कुंडी किंवा बागेमध्ये मिरचीचे रोप कसे लावावे. तर मग सुरू करूया. तुमच्याकडे पुढील गोष्टी असणे खूप महत्त्वाचे आहे. 12 बाय 12 ची कुंडी किंवा ग्रोइंग बॅग असणे खूप महत्त्वाचे आहे. 12 बाय 12 किंवा 15 बाय 12 किंवा त्याच्यापेक्षा मोठी ग्रोइंग बॅग असेल तरी पण चालेल किंवा जेवढी मोठी ग्रोइंग बॅग तेवढे जास्त तुम्ही रोप त्याच्यामध्ये लावू शकता. आपण 12 बाय 12च्या ग्रोइंग बॅगमध्ये 2 रोप लावणार आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे उत्तम प्रतीचे बियाणे असणे खूप महत्त्वाचे आहे. घरात वाळलेल्या मिरच्यापासून जे आपल्याला बियाणे मिळतात त्यापासून आपण रोप तयार करू शकतो. पण त्या रोपाला मिरच्याचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात लागत नाही. सेंद्रिय दुकानातून बियाणे आणलेले कधी पण उत्तम. तिसरी गोष्ट म्हणजे माती, कोकोपीट, गांडूळ खत किंवा शेणखत असणे महत्त्वाचे आहे. आपण जी स्टार्टिंगला माती तयार करणार आहोत ती इथे प्रत्येची असेल तर आपल्या रोपाची ग्रोथ ही चांगल्या प्रमाणे होईल आणि आपल्याला प्रोडक्शन पण चांगले भेटेल आणि आपल्याला रोप हे जेव्हा मोठे होईल तेव्हाच खत द्यायची गरज पडेल. नाहीतर दरवेळी आपल्याला रोपाला खत द्यायची गरज पडणार आहे. चौथी गोष्ट म्हणजे ग्रोइंग बॅग किंवा कुंडी आपण ज्या ठिकाणी ठेवणार आहोत त्या ठिकाणी किमान 4 ते 5 तास तर ऊन यावे याची खात्री असावी. कारण की आपल्या रोपाच्या वाढीसाठी उन्हाची खूप जास्त गरज असते. त्यामुळे आपण ज्या ठिकाणी कुंडी किंवा ग्रोइंग बॅग ठेवणार आहोत त्या ठिकाणी ऊन हे 3 ते 4 तास यावे याची खात्री असावी. पाचवी गोष्ट म्हणजे पाण्याचे नियोजन. आपल्या रोपाला पाणी हे वेळेवर भेटणे खूप महत्त्वाचे आहे. म्हणजेच की जेव्हा रोप हे मोठे होते तेव्हा ग्रोइंग बॅग किंवा कुंडीतली माती ही 2-2 इंच वाळलेली असणे खूप महत्त्वाचे आहे. तरच त्याला पाणी द्यावे. नाहीतर आपले रोप हे पाण्याच्या अतिरेक वापरामुळे खराब होऊन जाण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे पाण्याचे नियोजन हे टाईम टू टाईम करणे खूप महत्त्वाचे आहे. चला बघूया आपण मातीत रोप कशी लावायची ते. पहिल्यांदा आपण बियाणे पाण्यात 24 तासासाठी भिजवून ठेवले होते. कारण की बियाणे जे असतात त्याच्यावर रासायनिक केमिकल वगैरे असतात. पाण्यात भिजवून ठेवल्यामुळे त्यावरची सगळी केमिकल वगैरे निघून जाते आणि बिया हे लवकरात लवकर फर्टिलाइज होतात आणि त्याचे रूपांतर रोपामध्ये लवकरात लवकर होत असते. आता आपण माती तयार करण्यासाठी 40% माती, 30% कोकोपीट आणि 30% गांडूळ खताचा वापर केलेला आहे. हे सर्व मिश्रण व्यवस्थित करून घेणे महत्त्वाचे आहे. माती घेतल्यानंतर जे बियाणे आहेत ते फेकून घ्यायचे आहे. आता याच्यामध्ये आपण 10 ते 12 बियाणे फेकून घेणार आहोत. जेणेकरून त्यातले काही बियाणे उगले किंवा खराब झाले तर आपल्याला बाकी बियाण्यातून तर प्रोडक्शन भेटेल. याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे, की आपण बियाणे जास्त फेकतोय, पण ग्रोइंग बॅगमध्ये आपण 2च रोप ठेवणार आहोत. कारण की आपली ग्रोइंग बॅग ही 12 बाय 12 ची आहे. आता थोड्या दिवसानंतर याच्यामध्ये रोप आल्यानंतर बघूया, की आपल्याला कोणते रोप ठेवायचे आहे आणि कोणते रोप नाही. आपण बियाणे टाकून घेतल्यानंतर त्याच्यावर गांडूळ खताचा एक लेयर टाकून घेणार आहोत. जेणेकरून आपले बियाणे हे व्यवस्थितपणे आत मुजून जातील. पण खत टाकून घेतल्यानंतर त्याला व्यवस्थितपणे वरून प्रेस करून घेणे खूप महत्त्वाचे आहे. प्रेस म्हणजे जास्त पण जोराने प्रेस करायचं नाही. वरच्यावर प्रेस करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर पाण्याचा एक फवारा द्यायचा आहे. म्हणजे मी व्हिडिओत दाखवतो त्याप्रमाणे तुम्ही शॉवर टेक्निकचा वापर करून त्याला बियाणं व्यवस्थितपणे पाणी देऊ शकता आणि पाणी दिल्यानंतर जेव्हा पण आपली माती वरची वाळेल, तेव्हा फक्त पाणी द्यायचं हे लक्षात ठेवणे गरजेचं आहे. आता तुम्ही बघू शकता समोर हे 12 दिवसानंतरचे रोप आहे आणि याची वाढ किती उत्तम प्रकारे झालेली आहे. आपण जेवढे सर्व बियाणे टाकले होते, त्यातले 90% बियाणे तर उगलेले आहेत. आता तुम्ही हे बघू शकता, हे 25 दिवसानंतरचे रोप आहे, जे किती उत्तम प्रकारे याची वाढ झालेली आहे. आता आपल्या रोपाला आता आपल्या रोपाला बरोबर 40 दिवस झालेले आहेत. आता रोपाची वाढ तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रकारे झालेली आहे. या कंडिशनला आपल्याला रोपाला 3G कटिंग करून घ्यायची आहे. म्हणजे आपल्या रोपाला जास्त फांद्या फुटतील, तर आपल्याला उत्पादन पण जास्त प्रमाणात भेटेल. तर मी दाखवतोय त्याप्रमाणे तुम्ही वरील रोपाला पिंच करून घ्यायचे आहे. जेणेकरून आपल्या रोपाला भरपूर जास्त फांद्या उठायला सुरुवात होते. आता तुम्ही बघू शकता 7 दिवसानंतरचा हा रिझल्ट आहे. त्याला भरपूर प्रमाणात पाणी आणि फांद्या पण उठायला सुरुवात झालेली आहे. तर अशाच प्रकारे तुम्ही तुमच्या घरामध्ये ग्रोइंग बॅगमध्ये सोप्या पद्धतीने रोप लावू शकता आणि असा नवीन फूडचा अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.